Go at it. शनिवार 7 ऑक्टोबर पासून हमास कट्टरवाद्यांनी केलेल्या सुनियोजित हल्ल्यात आतापर्यंत 700 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यात 400 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यानंतर 2300 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तिथल्या रुग्णालयांमध्ये जखमी लोकांचा पूर आला आहे. गाझाच्या हॉस्पिटलची वीज कापली जात आहे. त्यामुळे तिथल्या अडचणी अनेक पटींनी वाढल्या आहेत. बचाव पथकातील लोकांच्या मते त्यांना सुपरनोवा म्युझिक फेस्टिवलच्या जागेवरून 250 पेक्षा अधिक मृतदेह सापडले आहेत. काही अन्य देशांचे नागरिक सुद्धा तिथे फसले आहेत. 36 तास झाले तरीही गाझा आणि दक्षिण इस्रायलमध्ये रॉकेट हल्ले डागले जात आहेत. या हल्ल्यात अनेक अमेरिकन नागरिक तसेच 10 नेपाळी विद्यार्थी ठार झाले आहेत. इस्लामिक कट्टरवादी गट हमासने इस्रायलवर अचानक हल्ला करून देशात प्रवेश केला होता. शनिवारी 7 ऑक्टोबरला सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने तब्बल 5000 रॉकेट्स डागण्यात आल्याचा हमास या इस्लामिक कट्टरतावादी गटाने दावा केला. या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचे सायरन वाजले. तेल अवीव आणि दक्षिण गाझाच्या आसपासच्या भागात स्फोट झाल्याचंही वृत्त आहे. पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या हमास गटाची गाझावर सत्ता आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा पट्टीत 198 जणांचा मृत्यू झाला असून हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती स्थानिक पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी आम्ही युद्धात असून आम्हीच जिंकू, आमच्या शत्रूला कळणारही नाही इतकी याची किंमत मोजावी लागेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. इस्रायल संरक्षण मंत्र्यांनी लष्करातील राखीव सैनिकांनाही तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर इस्रायली लष्कराने प्रत्युत्तरासाठी गाझा पट्टीवर ताबडतोब हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. परिस्थितीचं मूल्यांकन करूनच आम्ही प्रतिहल्ला करू असा इस्रायलने इशारा दिला आहे. इस्रायली लष्कराने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी लष्करी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली. दरम्यान हा संघर्ष आणखी काही दिवस चालू शकतो असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी इस्रायलमध्ये सध्या सामान्य परिस्थिती नसल्याचं सांगितलं आहे. जागतिक नेते काय म्हणाले? इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर जागतिक नेत्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेने या हिंसाचाराचा निषेध केला. दोन्ही बाजूंनी ही हिंसा तातडीने थांबवावी असं म्हटलं आहे. इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने खूप धक्का बसला. आमच्या प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण प्रसंगी आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. मृत्यू झालेल्या कुटुंबियांसोबत मी माझी संवेदना व्यक्त करतो, असं मॅक्रॉन म्हणाले. जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सामान्य नागरिकांवरील रॉकेट हल्ले ताबडतोब थांबले पाहिजेत असं म्हटलं आहे. हा सर्वात घृणास्पद दहशतवाद असल्याचं युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला व्हॉन डर लेयन यांनी म्हटलं. आम्ही नेहमी संयम ठेवण्याचे आवाहन करत आलो आहे, असं रशियाने म्हटलं आहे. तर जर्मनी, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा या देशांमध्ये विविध संघटनांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ मोर्चे काढले आहेत. तसेच भारतातही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये पायी मोर्चा काढला आणि अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला पाठिंबा दिला आहे, हे विशेष. दुसरीकडे AMU मधील विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने केली. हा चर्चेचा विषय राहिला आहे. हा निषेध मोर्चा डाक पॉइंट ते बाबे सय्यद गेट पर्यंत काढण्यात आला. निषेध मोर्चा काढताना विद्यार्थ्यांनी सांगितलं की आम्ही पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ हे आंदोलन करत आहोत.
कारण गेल्या 70 वर्षापासून पॅलेस्टाईनवर होत असलेल्या हल्ल्यांमध्ये तेथील वहिनी मुलींवर अतिशय अन्याय केला जात आहे। एवढेच नाही तर आमच्या वडीलधाऱ्यांना आणि भावांनाही तिथे बेदम मारहाण केली जात आहे। त्यामुळे अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे विद्यार्थी म्हणून आम्ही सर्व घटनांचा निषेध करतो। त्यामुळे पॅलेस्टाईनवरील हल्ल्याला आमचाही तीव्र विरोध आहे। भारतीय नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। इस्रायलमधील परिस्थिती पाहता सगळ्या भारतीयांनी सतर्क राहावं, स्थानिक प्रशासनाने दिलेली सुरक्षा नियमावलीचं पालन करावं, विनाकारण बाहेर फिरण्याचं टाळावं। अधिक माहितीसाठी भारतीय दूतावासाशी संपर्क करावा, असं भारतीय दूतावासाच्या परिपत्रकात म्हटलं आहे। इस्रायलवर रॅकेट हल्ला करणाऱ्या हमासचा इतिहास। हमास ही पॅलेस्टाईनच्या कट्टरवादी संघटनांपैकी सर्वात मोठी संघटना आहे। इस्लामिक रेजिस्टंट मूव्हमेंट या संघटनेच्या अरबी नावाच्या अध्यक्षरांना जोडून हमास हे नाव ठेवण्यात आलं आहे। 1987 साली वेस्ट बँक आणि गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या कब्जाचा विरोध सुरू झाल्यावर पॅलेस्टाईनने पहिला विद्रोह केला। तिथूनच हमासची सुरुवात झाली। इस्रायलला धुळीस मिळवण्यास कटिबद्ध असल्याचं या संघटनेच्या चार्टरमध्ये लिहिलं आहे। हमासची सुरुवात झाली त्यावेळी या संघटनेची 2 उद्दिष्ट होती। पहिलं उद्दिष्ट म्हणजे इस्रायल विरोधात शस्त्र हाती घेणं। त्यांच्या इज्जतीन अल कसाम ब्रिगेडवर ही जबाबदारी होती। याशिवाय या संघटनेचं दुसरं उद्दिष्ट समाज कल्याणाची कामं करणं हे होतं। मात्र 2005 नंतर इस्रायलने गाझातून आपलं सैन्य आणि वस्त्या मागे घेतल्या। तेव्हापासून हमासने पॅलेस्टाईनच्या राजकीय प्रक्रियेत सहभागी व्हायला सुरुवात केली। 2006 साली हमासने पॅलेस्टाईनच्या अंतर्गत येणाऱ्या भागातून निवडणुकीत विजय मिळवला आणि पुढल्याच वर्षी गाझाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या फतह या प्रतिस्पर्धी गटाला बाजूला सारत तिथल्या सत्ता काबीज केली। तेव्हापासून गाझाच्या या कट्टरवाद्यांनी इस्रायल सोबत 3 युद्ध केली आहेत। हमासला एकटं पाहून त्यांच्यावर हल्ले बंद करण्याचा दबाव यावा यासाठी इस्रायलने इजिप्तच्या सहकार्याने गाझा पट्टीची नाकाबंदी केली आहे। हमास किंवा किमान त्यांच्या सैन्य गटाला इस्रायलसह अमेरिका, युरोपीय महासंघ, ब्रिटन आणि इतर अनेक राष्ट्र एक अतिरेकी संघटना मानतात। इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास। 1948च्या मे महिन्यात पॅलेस्टाईन प्रदेशातून ब्रिटनने माघार घेतली आणि आपला देश बनवण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष करणाऱ्या अरब आणि ज्यू लोकांमध्ये अंतर्गत युद्ध पेटले। प्रश्न होता, ही भूमी नक्की कोणाच्या हातात जाणार? युद्ध तुल्यबळांचं नव्हतं। अरबांच्या तुलनेत ज्यूंची संख्या अतिशय कमी होती, पण या दिवसाच्या तयारीत गेले कित्येक वर्ष तिथे असणाऱ्या आणि इस्रायलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक ज्यूने अनेक वर्षांपासून केली होती। 14 मे 1948 साली इस्रायलने आपलं स्वातंत्र्य घोषित केलं। 2000 वर्षात पहिल्यांदा पूर्णपणे ज्यूंचा देश अस्तित्वात आला होता। मुस्लिम बाहुल प्रदेशाच्या मधोमध ज्यूंचा देश निर्माण झाला। त्यानंतर इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता आणि संपूर्ण शहर आपल्या मालकीचा असल्याचा त्यांचा दावा आहे। पण बहुतांश देशांना हा दावा मान्य नाही। दुसरीकडे पॅलेस्टिनी लोक स्वतंत्र देशाची आशा करत असून ईस्ट जेरुसलेम ही त्या देशाची राजधानी असेल असं त्यांना वाटतं। हमासने गाझामधून सुरू केलेलं हे सर्वात महत्त्वाकांक्षी ऑपरेशन आहे आणि इस्रायलने अलीकडच्या काळात सीमारेषेपलीकडून अनुभवलेला हा सर्वात भीषण हल्ला आहे। अतिरेक्यांनी अनेक ठिकाणी गाझाला इस्रायलपासून वेगळं करणाऱ्या तारा कापून टाकल्या। 1973 साली इजिप्त आणि सिरियाने केलेल्या आकस्मिक हल्ल्यानंतर सुरू झालेल्या मध्य पूर्व युद्धाच्या 50व्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्या दिवशी हा अभूतपूर्व हल्ला झाला आहे। हमासच्या नेतृत्वासाठी या तारखेचं महत्त्व कधीच कमी होणार नाही।